नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? ख्रिसमस जवळ आला की लगबग चालू होते वेगवेगळ्या प्रकारचे केक आणि त्यासोबतच चॉकलेट डोनट. आतून मऊ लुसलुशीत, वरून वितळलेले चॉकलेट आणि त्यावरती वेगवेगळी कलरफुल असे स्प्रिंकल. मग बच्चा पार्टी असो किंवा मोठी, सर्वांनाच हे चॉकलेट डोनट भरपूर आवडतात. तर आज आपण अजिबात ईस्टचा वापर न करता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सेम बेकरी स्टाईल डोनट करणार आहोत. रेसिपी एकदम साधी सोपी तर आहेच आणि एकदा केली की परत परत कराल. येत्या ख्रिसमसला ही चॉकलेट डोनटची रेसिपी तर झालीच पाहिजे. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण मैद्यापासून डोनट तयार करणार आहोत. त्यासाठी बाउलमध्ये 1.5 वाटी मैदा घालून घेऊयात. मैदा वापरायचा नसेल ना तर 1.5 कप गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. 2 ते 3 चिमट मीठ, त्यानंतर 1 TSP बेकिंग पावडर. रेसिपी जरा तरी आवडली ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण अजिबात डोनटसाठी ईस्टचा वापर करणार नाही. 1/2 TSP खाण्याचा सोडा, 1 टेबलस्पून मिल्क पावडर. आता हे घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित आपण चाळून घेऊयात. चाळून घेतलेल्या जिन्नसामध्ये अर्धा कप पिठी साखर घालूयात. जी रेग्युलर साखर असते ना तीच मिक्सरला मी दळून घेऊन पिठी साखर करून घेतलेली आहे. आता 3 टेबलस्पून दही घालूयात. आता हे दही जास्त आंबट नसावे. दही घातल्यामुळे बेकिंग पावडर आणि सोडा लगेच ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळेच डोनटचं पीठ जास्त वेळ भिजत न ठेवता लगेच ते फुललं जातं. 1/4 कप रिफाइंड तेल. आता सर्व जिन्नस हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थंडी असल्यामुळे फक्त 1.5 तास हे पीठ बाजूला ठेवून भिजवून घ्यावं आणि उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये फक्त अर्धा तास हे पीठ भिजवून घ्यावं. थंडीमध्ये पीठ फुलायला जरा जास्त वेळ लागतो. आता त्यामध्ये 1/4 कप रूम टेम्परेचरवरील दूध घालून छानपैकी हे पीठ आपण मळून घेऊयात. तर अशा प्रकारे मी हे डोनटचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता थोडंसं आपण त्यावरती बटर लावून 2 ते 3 मिनटं हलक्या हाताने हे पीठ अजून एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत. रेसिपी एकदम साधी सोपी आणि पटकन अशी होणारी आहे. जास्त वेळ देखील लागत नाही. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर पिठाला अशा प्रकारे वरती क्रॅक गेलं की समजायचं या ठिकाणी पीठ हे व्यवस्थित मळलेलं आहे. आता पिठावरती नॅपकिन ठेवून 1.5 तासासाठी आपण हे बाजूला ठेवून घेऊयात. 1.5 तासामध्ये छानपैकी पीठ फुललं जातं. तर या ठिकाणी 1.5 तास झालेला आहे. पहा किती छानपैकी पीठ फुललेलं आहे ना. सुरुवातीपेक्षा छान हलकं फुलकं असं पीठ झालेलं आहे. आता जास्त वेळ न मळता आपण ह्या पिठाचे गोळे करून घेऊयात. भिजल्यानंतर जास्त वेळ पीठ मळत राहिला की अजिबात हवे तसे डोनट फुगत नाही. मी घेतलेल्या जिन्नसामध्ये ह्या ठिकाणी 3 गोळे तयार झालेले आहेत. पोलपाटावरती थोडासा मैदा भुरभुरून एक लाटी आपण जाडसर अशी लाटून घेऊयात. डोनटसाठी लाटी लाटताना खूप पातळसर न लाटता हलकीशी जाडसरच लाटावी. डोनटचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार घरातील एक कोणतीही वाटी घेऊन पुरीला ज्याप्रमाणे आपण कट करून घेतो ना त्याप्रमाणे हा डोनट गोलाकार कट करून घ्यावा. डोनटचा मधील भाग कट करण्यासाठी मी एक पाणी बॉटलचं झाकण घेऊन अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला एक डोनट तयार झालेला आहे. पहा मी दाखवले ना त्याचप्रमाणे ह्या डोनटची जाडी असावी. ह्यापेक्षा पातळ आणि ह्यापेक्षा जास्त जाड देखील असू नये. एवढा जाड असला ना तरी देखील तो तेलामध्ये टाकल्यानंतर ह्यापेक्षा दुप्पट तिप्पट असा फुलला जातो. ट्रेमध्ये सुका मैदा भुरभुरून अशा प्रकारे केलेले डोनट ठेवून घेऊयात. सुका मैदा भुरभुरल्यामुळे अजिबात डोनट हे खाली लागत नाही. मध्यम आचेवरती तेल गरम करून त्यामध्ये आपण तयार केलेले डोनट घालून घेऊयात.
मोठ्या आचेवरती डोनट अजिबात तळू नये, मंद ते मध्यम आचेवरती डोनट तळावेत. डोनट तळण्यासाठी 4 ते 5 मिनिटं आरामात लागतात. जसजसे डोनट तयार करून घेतो ना तसतसे ते तळून घ्यावे, कारण की डोनट वरून कडक झाले की हवे तसे अजिबात फुलत नाही. दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे डोनट तळून घेणार आहोत. मोठ्या आचेवरती डोनट तळून घेतले की आतून कच्चे राहतात. मार्केटमधील डोनट हे खूप दिवस करून ठेवलेले असतात, त्यामुळे ते खूप ड्राय लागतात. परंतु मी दाखवल्याप्रमाणे घरच्या घरी डोनट करून ठेवले की आतून छान मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात ते ड्राय देखील होत नाही. एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील मी छानपैकी हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत डोनट फ्राय करून घेतलेले आहेत. हे डोनट तळण्यासाठी जास्त तेल देखील लागत नाही. चला तर आपण हे डोनट काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. डोनट तयार झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला आपण चॉकलेट गनाश करणार आहोत. तर त्यासाठी मी डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड असे 2 प्रकारचे चॉकलेट घेतलेले आहेत. 2 बार मिल्क कंपाऊंड आणि 1 बार मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. तुम्हाला जे कंपाऊंड जास्त आवडतं ना त्या कंपाऊंडचं प्रमाण तुम्ही जास्त घेतले तरी चालेल, किंवा ह्यामधील फक्त 1 कंपाऊंड कुठलंही वापरलं तरीही चालेल. सुरीने अशा प्रकारे कंपाऊंड चिरून घेतल्यानंतर आपण ते मेल्ट करून घेणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये घालून घेऊयात. डोनट बघा किती छानपैकी फुललेले आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी एक डोनट तोडून दाखवते. मध्यम आचेवरती डोनट फ्राय करून घेतल्यामुळे आतून छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत, अजिबात कच्चे राहिलेले नाहीत. आता डोनटवरती तुम्हाला चॉकलेट घालायचं नसेल ना तर हलकासा थंड झाल्यानंतर डोनट त्यावरती थोडीशी अशा प्रकारे पिठी साखर भुरभुरून घेतली तरी चालेल. हे पिठी साखरेचे डोनट देखील खूप सुंदर असे लागतात. किंवा कोणत्याही प्रकारचा जाम ह्यावरती लावला तरीही खूप सुंदर असं लागतो. मोठ्या आचेवरती पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यावरती चॉकलेटचा बाउल ठेवून आपण हे चॉकलेट वितळून घेऊयात. चॉकलेट मेल्ट करताना जे खाली पाणी ठेवलेलं होतं ना ते अजिबात बाउलला लागता कामा नये. आता चॉकलेट वितळल्यानंतर आपण गॅस बंद करून ते व्यवस्थित मिक्स करून लगेच आपण हे चॉकलेट डोनटला लावून घेणार आहोत. चॉकलेट वितळल्यानंतर लगेच ते डोनटला लावून घ्यावं, नाहीतर पुन्हा चॉकलेट ते घट्ट होतं. तर ह्या ठिकाणी मी डार्क आणि मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे. तुम्हाला व्हाईट कंपाऊंड आवडत असेल ना ते घेतलं तरीही चालेल. गरम गरम चॉकलेटवरती थंड झालेले डोनट अशा प्रकारे डीप करून घेऊयात. चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेल्या डोनटवरती आता आपण कलरफुल स्प्रिंकल टाकून घेऊयात. स्प्रिंकल्स पूर्णपणे ऑप्शनल आहे, माझ्याकडे आहेत म्हणून मी घातलेले होते. स्प्रिंकल घातल्यामुळे डोनट दिसायला देखील खूप सुंदर असे दिसतात. चॉकलेटमध्ये एकाच बाजूने हे डोनट अशा प्रकारे बुडवून घ्यावेत. आता ह्या डोनटवरती मी दुसरे स्प्रिंकल्स टाकून घेऊन अशा प्रकारे सर्व डोनट हे छानपैकी करून घेतलेले आहेत. 1.5 कप मैद्यामध्ये आरामात 10 डोनट तयार होतात. तर या ठिकाणी पहा दिसायला किती सुंदर असे डोनट दिसत आहेत ना. तर तुम्ही देखील अशा प्रकारे चॉकलेट डोनट घरच्या घरी करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर ह्या ठिकाणी पहा आतून किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा डोनट तयार झालेला आहे ना. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.